हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा। आपण नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा किंवा ज्याला आपण NSTS परीक्षा असं म्हणतो, त्या NSTS परीक्षेसाठीचे व्हिडिओज बघतो आहे। आणि त्याच्यामध्ये आता इयत्ता 7वीचं पहिलं जे टॉपिक आहे, पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यामधला इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो आपण याच्यामध्ये बघणार आहोत। तर पहिलं चॅप्टर आपलं आहे द लिव्हिंग वर्ल्ड। त्याच्यामध्ये अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन या दोन गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता त्याच्यात जर का आपण लिव्हिंग वर्ल्ड बघायला गेलो तर लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय असतं, तर आपल्या पृथ्वीवरती असणारे सर्व प्लांट्स, त्याच्यानंतर ॲनिमल्स आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश आपल्या या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये होतो किंवा ज्याला आपण मायक्रोब्स असं म्हणतो, ते मायक्रोब्स याच्यामध्ये असतात। आता इफ यू लुक ॲट द डायव्हर्सिटी इन दिस प्लांट्स, वनस्पतींमध्ये जर का आपण विविधता बघायला गेलो तर आपल्याला असं दिसून येतं की खूप मोठ्या प्रमाणावरती विविधता या वनस्पतींमध्ये आपल्याला आढळून येतं। म्हणजे उदाहरणार्थ त्यांचा जर का फक्त हॅबिटॅट जर का आपण लक्षात घेतला तर देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी। म्हणजे काय, सम ऑफ द प्लांट्स विच ग्रो इन वॉटर दे हॅव देअर ॲक्वॅटिक हॅबिटॅट, वेर ॲज सम प्लांट्स विच ग्रो इन डेझर्ट्स, सम प्लांट्स which grow only in a snowy region, only in a snowy region. So there is a great diversity in the habitat of the plants. काही एकदम पाणी असलेल्या पाण्याच्या भागामध्ये तर काही पाण्याचं कंप्लीट दुर्भिक्ष असणाऱ्या वाळवंटामध्ये वाढतात, काही फक्त स्नोवी रिजन्स मध्ये जिथे बर्फाळ प्रदेश आहे तिथे वाढतात। त्याचबरोबर काही वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींना कलरफुल फ्लावर्स येतात, दे हॅव देअर कलरफुल फ्लावर्स, वेअर ॲज सम प्लांट्स दे डू नॉट बिअर फ्लावर, दे डू नॉट बिअर फ्लावर, त्यांना फुलं येत नाहीत। अशा पद्धतीच्या सुद्धा वनस्पती आपल्याला आढळून येतात। त्याच्यानंतर देर इज अ ग्रेट डायव्हर्सिटी इन द साइज अँड शेप ऑफ द प्लांट्स. सम प्लांट्स दॅट ग्रोज व्हेरी टॉल, दे आर कॉल्ड ॲज अ ट्रीज. There are some shrubs, there is some herbs which do not grow for a such height. So there is a great diversity in the plants. Okay, such kind of diversity also observed in the animals also. The animals also. मग हे animals मध्ये कशा पद्धतीची डायव्हर्सिटी आढळते? Some of animals are unicellular in nature. इथे एक पेशी आहे, त्यांच्यामध्ये एकच पेशी असते. While others are मल्टीसेल्युलर, काही मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशी आहे, त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त पेशी आढळते. सम ॲनिमल्स दे आर इनव्हर्टेब्रेट्स. इनव्हर्टेब्रेट्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये त्यांना पाठीचा कणा नसतो. वेअर ॲज सम ॲनिमल्स आर व्हर्टेब्रेट्स, त्यांना पाठीचा कणा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सम ॲनिमल्स आर ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस दे गिव्स एग्स or they lay eggs, whereas some are viviparous animals. Viviparous means what? They give birth to a young ones, directly पिलांना जन्म देणारे viviparous, त्याला आपण युग्मज असं म्हणतो. आणि ओव्हिपॅरस म्हणजे अंडी देणारे अंडी. त्याच्यानंतर देर इज ऑल्सो अ ग्रेट डायव्हर्सिटी, ॲज लाईक सम ॲनिमल्स आर फ्लाय इन द एअर, सम आर रेप्टाइल्स, some are amphibians, whereas some animals are amphibians, some are marine aquatic animals. So there is a great diversity in the living organisms, whether they are plants, whether they are animals. Now the question is, why there is a such diversity in plants and animals? That is the reason. What is the reason for this diversity? याच्यासाठीचं कारण काय, का एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डायव्हर्सिटी आपल्याला दिसून येते? आणि त्याचं रिझन आहे अडॅप्टेशन्स, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, अनुकूलन असं. हे जे अनुकूलन आहे, हे अनुकूलन हे आपल्या या बदलाची विविधतेची कारण आपल्याला दिसून. आता अडॅप्टेशन्स म्हणजे काय किंवा अनुकूलन म्हणजे काय, तर ग्रॅज्युअल चेंजेस, अगदी हळुवारपणे होणारे बदल. इन व्हॉट? इन द बॉडी स्ट्रक्चर्स, इन द
बॉडी स्ट्रक्चर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्या सजीवाच्या शरीरामध्ये होणारे बदल, अगदी हळुवारपणे संथपणे होत जाणारे बदल, ॲज वेल ॲज चेंजेस ऑर ग्रॅज्युअल चेंजेस इन द बिहेवियर ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्या शरीरामध्ये त्याचबरोबर त्याच्या वागणुकीमध्ये सुद्धा हे बदल संत आणि हळुवारपणे होत जातात. त्यांना आपण अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन. याचं एक साधारण उदाहरण असं आपण घेऊया की कॅक्टस किंवा ज्याला आपण निवडुंग म्हणतो, ते निवडुंगाचं झाड आपल्याला वाळवंटामध्ये आढळलेलं दिसतं. ते कधीच आपल्याला स्नोवी रिजन मध्ये दिसणार नाही. उंट नावाचा प्राणी तो आपल्याला फक्त वाळवंटामध्येच आढळतो, तो आपल्याला इतर प्रदेशांमध्ये आढळणार नाही. वी कॅन नॉट फाइंड कॅमल इन द स्नोवी रिजन ऑर इन द अदर रिजन्स. ओनली इट इज फाउंड इन द डेझर्ट्स. सो because there is some adaptations in these animals, which adaptations का झालेली आहे? टू ऍडजस्ट विथ द सराउंडिंग, टू ऍडजस्ट विथ द सराउंडिंग. आपल्या सराउंडिंगला ऍडजस्ट होण्यासाठी, आपल्या हॅबिटॅटला किंवा आपल्या अधिवासाला समायोजित करण्यासाठी, ऍडजस्ट होण्यासाठी हे बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत. उदाहरणार्थ, निवडुंगाच्या झाडामध्ये पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालंय. पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे देर इज अ स्कार्सिटी ऑफ वॉटर इन द डेझर्ट. सो द इव्हॅपोट्रान्सपिरेशन किंवा जे बाष्पोत्सर्जन पानांच्या माध्यमातून होतं ते तिथे कमी केलं जातं. उंटाचे पाय, त्याचे जे तळवे आहे त्याच्यामध्ये बदल झालेत, अडॅप्टेशन झालेत. मासे, फिश जे आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये, पापण्यांमध्ये, त्यांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीमध्ये there is some gradual changes that occurred in the body structure, in the behavior of living organisms to adjust themselves with the surroundings. जर असे बदल झाले नसते तर हे प्राणी किंवा हे वनस्पती त्या परिसरामध्ये टिकू शकले नसते. तर ते टिकण्यासाठी, टिकून राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या वागणुकीमध्ये जे काय बदल या प्राण्यांच्या मध्ये होतात किंवा वनस्पतींच्या मध्ये होतात त्याला आपण अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन. मग आता कोणकोणत्या प्राण्यांमध्ये किंवा कोणकोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची ॲडॅप्टेशन झाली आहे, त्याची कारणं काय काय आहेत, हे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.